आम्हाला कन्फर्म करायचं आतमध्ये आमदार आहेत की नाही एकदा मला आता करायचं आहे, मला चेक करायचं आहे. कारण विदाऊट सिक्युरिटी एवढी का सिक्युरिटी वापरली जाते आमदारांच्या माणसांसाठी सर एवढी सिक्युरिटी आहे पब्लिकला त्रास देऊन. पुढे पोलिसांच्या गाड्या आहेत, मागे पोलिसांच्या गाड्या आहेत का आमदार आतमध्ये? साईडला थांबवा ना, काय प्रॉब्लेम नाहीये. साईडला थांबवा ना, आम्हाला बघू तर द्या आहेत की नाही. एवढी सिक्युरिटी का वापरली जाते आमदारांसाठी? ठीक आहे तुम्ही थांबा ना गाडी. मग रोकत तर आवाजाने पण त्रासलेत ना सर, लोक तर सायरनने पण त्रासलेत. एवढी पोलीस फोर्स आमदारांसाठी आहे, पब्लिक साठी का नाही आहे मग? अरे भागू नको बाबा, थांबा गाडी साईडमध्ये. तुम्ही थांबा, आम्हाला माहिती तर पाहिजे ना. पत्रकारांपासून पळण्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे सर? मग सांगून टाका ना एकदा, किंवा सरांना तरी फोन करा आणि सांगा की 2 पत्रकार आहेत त्यांना भेटायचंय. हां हो सर, ऐका, तुमच्या पाठीची गाडी आहे ना, मला वाटतं गाडी मी. हां आमदारची गाडी आहे काय? तुम्ही सांगितलं होतं की आमदार हातमध्ये आहे, गाडीमध्ये आहे आमदार, तुम्ही सांगितलं होते. आमच्याकडे रिकॉर्डिंग आहे आमच्याकडे. तुम्ही गाडी थांबा इकडे पहिले. देखो 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 भाग रहा है. अरे सर थांबा गाडी हो, क्योंकि अंदर आमदार है ही नहीं. नमस्कार, आज आम्ही तुमच्यासाठी एक मोठी आणि एक नवीन बातमी घेऊन आलेलो आहोत. खरं तर आपल्याला माहीत असेल की वसई आणि नालासोपारामध्ये भाजपची सत्ता आहे आणि या सत्तेमध्ये 2 आमदार आहेत. परंतु आपल्याला माहिती आहे का, भाजपच्या सत्तेमध्ये आणखी एक आमदार आलेले आहेत. कदाचित या मॅडम असू शकतात, ते सर असू शकतात, आपल्याला माहीत नाही. परंतु एक असे आमदार आहेत ज्यांच्यासाठी आपला कायदा सुव्यवस्था सोडून आता पोलीस त्यांच्या संरक्षणासाठी पळत आहेत. आपण, तुम्ही, आम्ही आणि जितके प्रेक्षक हे बघतायत, हे सगळे जो टॅक्स देतो ना, हा कुठे जातोय आणि सत्तेचा कसा दुरुपयोग आणि कशाप्रकारे माच केला जातोय याचं आज आपण बघणार आहोत. आज आम्ही विरार पूर्वच्या हायवेवरून जेव्हा विरार स्टेशनकडे येत होतो तेव्हा आम्ही घटना पाहिली की मागून जोरदार सायरन जे होते वाजत होते. आम्हाला वाटलं कदाचित ॲम्ब्युलन्स असू शकते, कारण कालच्याच दिवसामध्ये एक दुर्दैवी घटना वसई विरारमध्ये झाली आहे. ते म्हणजे एका 6 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला ट्रॅफिकमध्ये. त्यामुळे प्रत्येकाने साईड द्यायला सुरुवात केली. इतक्या मोठ्या घटनेनंतर ॲम्ब्युलन्सला कोण थांबवेल? आपल्याला अजूनही एकही जीव जायला नकोय आणि म्हणूनच सगळ्यांनी प्रयत्न केले की ॲम्ब्युलन्सला साईड द्यावी. परंतु जेव्हा मी मागे वळून बघितलं तेव्हा ही गाडी होती पोलिसांची आणि मागे आमदारांची गाडी होती. या गाडीचा नंबर होता 4911 आणि त्याच्या मागे आणखी एक पोलिसांची गाडी होती आणि ही पोलिसांच्या गाडीमध्ये चक्क 7-8 पोलीस होते एका गाडीमध्ये आणि मागच्याही गाडीमध्ये 7-8 पोलीस होते. पुढची गाडी ही जोरदार सायरन देत होती आणि मधल्या गाडीमध्ये आमदार किंवा आमदारांची माणसं असे बसलेले होते. जेव्हा आम्हाला असं कळलं की आमदार गाडीमध्ये नाही आहेत, आमदारांची माणसं ही गच्चपणे भरलेली आहेत. कारण जेव्हा आमदार असतात आपल्यालाही माहिती आहे की इतकी गच्च गाडी नसते, कधी कधी आमदार असतानाही असते. परंतु आता असा कोणताच पीक फेस्टिवल सुरू नाही आहे की जिथे धावपळ करण्यासाठी इतकी माणसं आमदारांना लागतील. जेव्हा आम्ही 2-3दा गाडीत पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा आतमध्ये कोणी दिसलं नाही. आमदारांमध्ये बसलेले होते, मधल्या सीटच्या मध्ये बसलेले असल्याचं ढोंग करण्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी तोंड लपवायला त्यांनी सुरुवात केली. जेव्हा त्यांना कळलं की आम्ही गाडीचा पाठलाग करतोय तेव्हा देखील त्यांनी तोच प्रयत्न केला. त्याच्यानंतर सायरन हे एक लगातार सुरू होते. अनेक गाडीवाले जे होते ते पडणार होते. अनेक खड्डे आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे विरार पूर्व ते विरार स्टेशनपर्यंत किती मोठ्या प्रमाणात आणि किती मोठमोठे खड्डे आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये सायरन देऊन देऊन गाडीवाल्यांना अशा प्रकारे बाजूला केलं जात होतं जसं की एखादी कोणतीतरी मोठी इमर्जन्सी घडलेली आहे. आम्हाला पुन्हा एकदा वाटलं कदाचित आमदारांना कुठेतरी घाईच्या ठिकाणी जायचं असेल तर आमदारांची बातचीत करण्यासाठी आम्ही फोन केला त्यांना. जेव्हा आम्ही त्यांना फोन केला गाडीमध्ये राजन नाईक असल्याचं आम्हाला कळलं. आम्ही पोलिसांना विचारलं की आतमध्ये कोण आहे, तर ते म्हणाले की आमदार आहेत. आम्ही परत एकदा विचारलं की कोणते आमदार आहेत, कारण जे अप्पा आहेत ते कदाचित पुरुषांसोबत मागे बसलेले असतील तर आपल्याला कळलं नसेल. तर ते म्हणाले आमदार आहेत, एवढंच म्हणाले. त्यानंतर पुन्हा आम्ही विचारलं की आतमध्ये आमदार मॅडम आहेत का, म्हणजे स्नेहा दुबे पंडित आहेत का, तर ते म्हणाले नाही आमदार आहेत, फक्त इतकंच म्हणाले. त्यानंतर आम्ही जेव्हा चौकशी केली, आतमध्ये 2-3दा पाहण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी आम्हाला गाडीने बाजूला ढकलण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण घटनेनंतर पुन्हा एकदा जेव्हा आम्ही जाऊन पोलिसांना विचारलं ते म्हणाले की आम्ही सांगतोय ना आमदार आहे, तर आमदार असतील, आम्ही खोटं का बोलू, आमदार जे आहेत ते मधल्या सीटवर बसले आहेत. त्यानंतर जेव्हा आम्ही पाहण्याचा प्रयत्न केला, मधल्या सीटवर बसलेल्या मधल्या व्यक्तीने तोंडावर फोन ठेवून स्वतःला लपवण्याचा प्रयत्न केला आणि कार्यकर्ते पदाधिकारी त्यांना समजवत होते की स्वतःला कसं लपव. त्यानंतर पडदे लावून घेण्यात आले. आपण स्पष्टपणे पाहू शकता या व्हिडिओमध्ये की या गाडीवरती जे आहे तो एक लोगो लावलेला आहे आमदाराचा, म्हणजे त्यात आमदार असले पाहिजेत.
या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी आम्ही राजन नाईक यांना फोन लावला आणि त्यांना विचारलं की सर तुम्ही कुठे आहात. तर राजन नाईक हे म्हणाले की मी मनोरला आहे आणि मी एका कार्यक्रमात आहे. राजन नाईक यांनी आपलं स्पष्टीकरण दिलं आणि त्यांनी फोन ठेवला. राजन नाईक यांच्याशी आम्हाला कोणतं वैर नाही आहे. राजन नाईक हे आपलं काम करत आहेत, ते त्यांच्या कार्यक्रमांना फिरत आहेत, परंतु त्यांच्या मागे इतकी सिक्युरिटी नाही आहे जितकी सिक्युरिटी त्यांच्या माणसांच्या पाठी आहे. नेमकं असं काय आहे आमदारांच्या कार्यकर्त्यांकडे आणि पदाधिकाऱ्यांकडे? कोणतं सोनं आहेत, हिरे आहेत, असा कोणता ॲटॉमिक बॉम्बचा, न्यूक्लिअर बॉम्बचा सिक्रेट कोड आहे की एवढी सिक्युरिटी त्यांना वापरावी लागते? वसई विरारच्या जनतेला आज क्राईमपासून, इतक्या गोष्टींपासून धोका आहे. खून होत आहेत, बलात्कार होत आहेत, इतक्या अनेक गोष्टी वसई विरारमध्ये आहेत, इतके मोठे मोठे प्रश्न आहेत. परंतु आपण नेहमी ऐकताना असं ऐकतो की आपल्याकडे पोलिसांचा मॅनपॉवर कमी आहे, आपल्याकडे पोलीस नाही आहेत. आपल्याकडे पोलीस आहेत, पण ते पोलीस कुठे आहेत ते तुम्ही बघू शकता. सत्तेचा इतका दुरुपयोग गेल्या 35 वर्षाच्या परिवर्तनामध्ये झाला नाही जो आज आपण बघू शकतो. आपण नेहमी म्हणतो की आपण परिवर्तन बघतो, आपण परिवर्तन बघतोय. खरंच आपण परिवर्तन बघतोय. गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या समोर अनेक गोष्टी आल्या असतील. रस्त्याचे मुद्दे, खड्ड्यांचे मुद्दे, पाण्याचे मुद्दे, बऱ्याच गोष्टीमध्ये आपण परिवर्तन बघितलं असेल. परंतु हे परिवर्तन देखील तुम्ही बघू शकता. जे आमदार गेल्या इतक्या दिवसापासून ओरडत आहेत की परिवर्तन हो गया आणि खरंच परिवर्तन झालंय. आजपर्यंत आम्ही कोणत्या आमदारांना अशा प्रकारे पब्लिकला टॉर्चर करून पुढे जाताना बघितलं? जरी आम्ही आमदार असते तर कोणतीही चुकीची बाब नसती. आमदारांना अनेक कामं असतात, आमदार त्यांच्या कामाला जाऊ शकतात, ते आपले प्रोटोकॉल पाळू शकतात. परंतु आमदारच्या माणसांना, ज्या महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील तर पुढे बसलेल्या होत्या आणि बाकी जे माणसं मागे बसलेली होती, म्हणजे आमदाराच्या माणसांना इतकी सिक्युरिटी का पाहिजे? पुढे 7-8 पोलीस, मागे 7-8 पोलीस. आणि या पोलिसांचा ऑडिओ देखील तुम्ही ऐकू शकता की ते म्हणतात की त्यांना कुठेतरी पोचवायचं आहे म्हणून आम्ही पळवतोय. जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं गाडी थांबवा, आम्हाला आमदारांना भेटायचं आहे, आमदारांना बघायचं आहे, ॲटलिस्ट त्यांना सांगा की 2 पत्रकार आहेत, त्यांना तुम्हाला भेटायचं आहे. जर राजन नाईक आतमध्ये असते तर नक्कीच त्यांनी गाडी थांबवली असती आणि त्यांनी आमच्या प्रश्नाची उत्तरं दिली असती. पण व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्टपणे बघू शकता कशाप्रकारे पोलीस ह्यांनी पळ काढला. त्यानंतर त्यांनी काचही लावून घेतली. म्हणजे स्पष्टपणे पोलीस कशाप्रकारे या सगळ्या गोष्टींना पाठीशी घालतात हे देखील आपल्याला पाहायला मिळालं. सत्तेचा दुरुपयोग, जनतेच्या पैशाचा दुरुपयोग कुठल्या प्रकारे आणि किती लांबपर्यंत केला जातो आपण पाहू शकतो. आपण टॅक्स भरतोय, आपण मरमरून पैसे कमवतो. आपण जेव्हा टॅक्स भरतो तेव्हा हा पैसा कसा वापरला जातो पहा. आमदारांच्या डिझेलसाठी नाही तर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या डिझेलसाठी. आमदारांचा लोगो असलेला जो पट्टा आहे तो कार्यकर्ते, पदाधिकारी वापरतात, पोलीस सिक्युरिटी पदाधिकारी वापरतात. आणि कशासाठी? असं काय गबाड आहे या पदाधिकाऱ्यांकडे? असं कोण यांना मारायला येतंय की यांना इतकी सिक्युरिटी पाहिजे? जनतेला अक्षरशः गाडे पडेपर्यंत इतक्या गाड्या पोलिसांनी पळवली, इतकी गाडी पळवली की आजूबाजूचे बाईकवाले अक्षरशः पडणार होते, आजूबाजूच्या गाड्यांना अक्षरशः ठोक बसणार होती. मग इतकं पळायची नक्की काय गरज आहे पोलिसांना? असं काय होतं पोलिसांच्या डोक्यामध्ये? हे पोलीस जे आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसतात, आमची मागणी आहे की या पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे. कारण हे पोलीस खोटं बोलतात, हे पोलीस चुकीची सिक्युरिटी देत आहेत. जर यांना आमदारांच्या सिक्युरिटीसाठी ठेवलं आहे तर या पोलिसांवर पहिली कारवाई झाली पाहिजे, कारण अशा चुकीच्या प्रकारे सिक्युरिटी करत आहेत. आणि जेव्हा विचारल्यात गेल्यावर हे लोक स्पष्टपणे 3 ते 4 वेळा खोटं बोलतात. आणि एक सामान्य नागरिक म्हणून, कारण आपण टॅक्स भरतोय, आपला हक्क आहे विचारणं की आमदार त्यात आहेत की नाही, कारण आपल्या पैशांचं डिझेल जात आहे, आपल्या पैशांची पोलिसांना पगार मिळत आहेत, तर आपला अधिकार आहे. जेव्हा विचारलं जातं हे लोक इथून पळ काढतात. म्हणजे नक्की हा सत्तेचा माज आहे, हा सत्तेचा दुरुपयोग आहे की 35 वर्षांचं परिवर्तन आहे आपल्या सगळ्यांना कळलं असेल. परंतु ह्याच्या पुढे आम्ही या गोष्टीचा फॉलोअप घेणार आहोत की आमदारांच्या गाडीमध्ये आत्तापासून कोण कोण फिरतं आणि किती फायदे उचलले जातात. कारण आमदार तर फक्त रात्री रेड मारण्यामध्ये बिझी आहेत, आमदार फक्त रील काढण्यामध्ये बिझी आहेत. कदाचित आमदारांना माहीतच नाही आहे की त्यांच्या सत्तेचा उपयोग आणि दुरुपयोग किती लोक आणि कुठे कुठे करतात. जेव्हा आम्ही पुढे आलो, आम्ही ट्रॅफिक पोलिसांना विचारलं, ट्रॅफिक पोलीस देखील हेच म्हणाले की आतमध्ये राजन नाईक नव्हते, आतमध्ये कोणताही आमदार नव्हता. जेव्हा आम्ही मागच्या गाडीच्या पदाधिकाऱ्यांनी विचारलं ते देखील म्हणाले की राजन नाईक मनोरमध्ये आहेत, ते या गाडीमध्ये नव्हते. मग कशासाठी? असं पदाधिकाऱ्यांकडे असं काय आहे ज्याला वाचवण्यासाठी पोलीस फोर्स इथे वापरली जाते? म्हणजे शहरातली कायदा, शहरातली सुव्यवस्था ही धाब्यावर धरून पोलिसांचा वापर पदाधिकारी करत आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात पाहण्यासारखं असेल या पोलिसांवर. आता पोलीस प्रशासन कारवाई करतं, कारण ही आमची मागणी असणार आहे की सर्वात आधी या पोलिसांवर कारवाई करा जे लोकांना त्रास देत आहेत आणि लोकांना भेकवत आहेत आणि लोकांना अशा प्रकारे खोटं बोलून जे आहेत ते मजबूर करत आहेत आजूबाजूला होण्यासाठी. आणि ज्याचा फायदा हे त्या आमदारांचे असे पदाधिकारी उचलतात ज्यांचं काही अस्तित्व वसई विरारमध्ये नाही आहे. धन्यवाद.